नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे चालणार नाही. महाराष्ट्राची ही भाषा नाही. कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा काहीतरी झेंडा हातात घेऊन भुजबळांची भूमिका काय याच्यात मतमतांतर असू शकतात, पण एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं, एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे या लोकशाहीमध्ये याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मी अत्यंत हिम्मत करून हे विधान करतोय की होता कामा लोकशाहीमध्ये ते मंत्रिमंडळात आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, काढा. पण अशा प्रकाराने एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याचा, एका ज्येष्ठ नेत्याचा महाराष्ट्रात अपमान करणं हे या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. याचा निषेध झालाच पाहिजे. चंद्रचूड यांनी पहिल्यांदा एक निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाची स्थापना करत असताना, निवडणूक आयुक्त निवडत असताना विरोधी पक्षनेता, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश या तिघांच्या समितीने तो निवडावा असा निर्णय न्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला. आपण सगळ्यांनी हा ऐकता. हा निर्णय आपल्या विरोधात आहे. आपल्याला मनासारखा आयुक्त आणता येणार नाही आणि मनासारखा निवडणूक आयोगाला पिळता येणार नाही हे सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आलं. सत्ताधारी पक्षाने हा कायदा लोकसभेत नेला आणि लोकसभेतनं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, सरन्यायाधीश हे त्या समितीत नसतील, त्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामध्ये 2 मंत्री म्हणजे पंतप्रधान आणि 1 मंत्री आणि विरोधी पक्षनेता असे असतील. तेव्हा विरोधी पक्षनेताच नव्हता या देशाला. त्यामुळे संपूर्ण अधिकार हे मी सत्ताधारी पक्ष म्हणणार नाही, पण बीजेपीच्या हातात गेल्या आणि पहिल्यांदा राजीव नावाचा निवडणूक आयुक्त आला. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर आपल्यातल्या फुटीर लोकांनी केलंच, पण याला सर्वात मोठा आशीर्वाद होता तो हे निवडणूक आयुक्त राजीव यांचा. मी दर केस अटेंड केली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक हिअरिंगला मी गेलोय. शेड्यूल 10 भारतातला पक्षांतर विरोधी कायदा इतका मजबूत आहे की त्याच्यातनं कोणालाही बाहेर जाता येत नाही. किंबहुना पक्षातनं फुटल्यानंतर तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व ठेवताच येत नाही असा कायदा, म्हणजे कुठलाही अनाड्याने तो कायदा वाचला तर तो कायदा स्पष्ट आहे. पण निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निकाल दिला तो निकाल ऐकल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. आमच्यातनं फुटून गेलेल्यांचं स्वातंत्र्य अस्तित्व मान्य करून ज्या बाळाला माझ्या आईने जन्म दिला ते बाळ दुसऱ्याच्या मांडीवर देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं. मग ते शिवसेनेचं असो नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचं असो, अरे आमचं बाळ ना. अरे ज्या बाळाची पैदास शरद पवार साहेबांनी केली, ज्या बाळाची पैदास कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी केली, ते बाळ काढून तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर देता. आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त राजीव होता. नंतर खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयावर टीका टिप्पणी करू नये असं म्हणतात, पण तो माझा अधिकार आहे. स्वतंत्र नागरिक म्हणून स्वातंत्र्य, मला दिलेलं स्वातंत्र्य, व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यातनं मी हे व्यक्त करतो की सर्वोच्च न्यायालयाने जे गतीने हा तिढा सोडवायला पाहिजे होता तो तिढा सोडवला नाही. परत एकदा मी रिपीट करतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. ज्या लोकांनी पक्षांतर केलं होतं त्यांची आमदारकी रद्द व्हायला हवी होती, ती नव्हता. निवडणुका लागल्या, निवडणुकीच्या माध्यमातून ते परत निवडून आले आणि आज ते सत्तेत आहेत. सत्ता नाही याचं दुःख नाही, पण लोकशाहीचा पराभव होतोय आणि हळूहळू या देशातली राज्यघटना ही विस्कळीत होऊन विसर्जित केल्यासारखी होते. आणि हा या राज्यघटनेशी खेळ हा आजचा नाहीये. याला एक इतिहास आहे. यांना ही राज्यघटनाच मान्य नव्हती, यांना हा तिरंगाच मान्य नव्हता. ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्याच्या 1 दिवस अगोदर ऑर्गनायझर या त्यांच्या पाक्षिकातनं, त्यांचं मुखपुत्र आहे RSS, त्यांनी लिहिलं की 3 अंकाचा हा तिरंगा हा आमच्या हातात शोभणारच नाही, हा अशुभ आहे, हा हातात असताच कामा नये आणि आमचा झेंडा आम्ही याला मानतच नाही. हे कधीचं वाक्य यांचं? 1946. संविधान 1950 साली आलं. त्यांनी सांगितलं आम्हाला हे संविधानच मान्य नाही, आमचं संविधान हे मनुस्मृती आहे. आणि जे वारे साहेब बोलले तेच खरं. स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायचं नाही, इथल्या मागासवर्गीयांना स्वातंत्र्य द्यायचं नाही, इथल्या मागासवर्गीयांना अधिकार द्यायचा नाही, इथल्या मूळभर लोकांच्या हातातच इथली राजकीय आणि सामाजिक सत्ता ठेवायची, हा मूलभूत हेतूच त्याचा त्याच्या मागे होता आणि म्हणून त्यांना हे संविधान मान्य नव्हतं.
आनंदकुमार हेगडे काय म्हणाले, कंगना राणावत काय म्हणाली, त्याच्या आधी मुरली मनोहर जोशी काय म्हणाले, आरएसएसचं म्हणणं काय आहे. आरएसएसचं म्हणणं काय माहितीये, 1993च्या अगोदर आरएसएसच्या मुख्यालयावरती कधीही तिरंगा लागला नव्हता. जे घरघर 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 तिरंगा म्हणतात त्यांच्या मनात ही घरघर होती की या तिरंगाचा मला मान्य नाही. हे तर काँग्रेसचे शूर कार्यकर्ते होते जे 1993 साली आरएसएसच्या मुख्यालयात घुसले आणि त्यांनी, बरोबर देशमुख साहेब, तिरंगा मुख्यालयावर ठोकला आणि आजही ती केस कोर्टात चालू आहे. तिरंग्याबद्दलचं प्रेम यांनी आम्हाला सांगू नये. 1942च्या आंदोलनामध्ये गद्दारी कोणी केली? 1942च्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची नावं इंग्रजांना कोणी कळवली? इंग्रजांचे खबरी कोण होते? हे इतिहासाच्या प्रत्येक पानावरती लिहिलेलं आहे आणि पान आजही भारत वाचतोय. ठीक आहे, काही सध्याच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं जे काही फिरतं त्याच्यातनं एक नवीन पिढी नवीन दिशेला जाते. थोडे दिवस ते सगळ्या देशांमध्ये चालतं, पण परत पिढी मार्गावर येते. दररोज नेहरूंना शिव्या घालणारे आज नेहरूंबद्दल जेवढं व्हॉट्सअपवर शोधलं जात आहे, गुगलवर शोधलं जात आहे, तेवढं कोणाबद्दलही शोधलं जात नाही. कारण का जे नेहरूंनी निर्माण केलं त्याच्यातनं भारत घडला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, IIT, एम्स, BARC, आधुनिक भारताचा पाया जर कोणी रचला असेल तर तो जवाहरलाल नेहरूंनी रचला. कंगना राणावत काय म्हणते याला फार काय अर्थ नाहीये. कारण का त्यांची अक्कल किती आणि ती कुठे हा प्रश्न विचारला तर लोक बरोबर उत्तर देतील. पण या देशामधलं एकंदर वातावरण बघितल्यानंतर जरा भीती वाटायला लागते. आपल्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जातीय द्वेष पसरवला जातोय, आपल्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने धर्मद्वेष पसरवला जातोय, हा भीतीदायक आहे. हॉटेलमध्ये, जळगाव मधल्या जामनेरमध्ये हॉटेलमध्ये एक मुलगा मुलगी चहा पीत बसली होती. 100 घरांच्या गावामध्ये 2 मुसलमानांची घरं, त्याच्यातला तो एक पोरगा, तो एका मुलीबरोबर चहा पीत बसला होता जामनेरमध्ये. चांगलं सुखवस्तू कुटुंब, गाव अतिशय सेक्युलर, म्हणजे आपल्या बीड सारखंच, संतोष देशमुखच्या गावासारखंच. त्या पोराला तिथनं काही पोरांनी उचलला आणि त्याचे हाल हाल करून त्याच्या आई बापासमोर त्याचा मृत्यू झाला. त्याला 14 ठिकाणी फिरवला, 14 ठिकाणी मारला, आई वडिलांसमोर गेला आणि आई वडिलांसमोरच त्या पोराने प्राण सोडला. हा माझा महाराष्ट्र आहे, हा माझा महाराष्ट्र आहे. मी तुमच्याशी बोलतोय, हा माझा महाराष्ट्र नाही. आज ऑनर किलिंग, या जातीतल्या पोरीनी त्या जातीतल्या पोराशी लग्न केला, पोरीला मारून टाकलं बापानी. कुठे चाललोय महाराष्ट्र? हा फुलेंचा महाराष्ट्र. ज्याची जातीयवादाविरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलला त्या फुलेंचा हा महाराष्ट्र. कर्मकांडाविरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलला त्या फुलेंचा हा महाराष्ट्र. ज्याने शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी खुले केले त्या फुलेंचा हा महाराष्ट्र. त्या फुलेंच्या महाराष्ट्रात मध्ये महिलांची अवस्था काय आहे? लाडक्या बहिणींना किती पैसे मिळत आहेत हे महत्वाचं नाही. त्याच्यात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल काही जण वेगळं बोलतील, पण माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही वागवताय कसं ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे ते बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या पुढे काय होणार ही भीती माझ्यासारख्या माणसाला सतावत असते. आज ओबीसी विरुद्ध मराठा, मी अतिशय संवेदनशील विषयाला हात घालतो. ही लढाई अत्यंत हुशारीने लावण्यात आलेली आहे. कोणाच्या हातात काय आहे काहीच समजत नाहीये, कोणी काय गमावलाय काहीच समजत नाही, पण दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात मात्र यश आलेलं आहे. मी माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरनं माननीय पवार साहेबांची परमिशन घेऊन एक विधान या ठिकाणी करतो की काल जे भुजबळ साहेबांबद्दल बोललं गेलं की त्यांच्या पेकाटात लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढा, या विधानाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून त्याचा निषेध करा. सगळ्यांचे हात वरती पडते पाहिजे. हे चालणार नाही. महाराष्ट्राची ही भाषा नाही. कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा काहीतरी झेंडा हातात घेऊन, भुजबळांची भूमिका काय ह्याच्यात मतमतांतर असू शकतात, पण एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं, एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे या लोकशाहीमध्ये याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मी अत्यंत हिम्मत करून हे विधान करतोय की होता कामा नये. लोकशाहीमध्ये ते मंत्रिमंडळात आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढायचं, काढा. पण अशा प्रकाराने एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याचा, एका ज्येष्ठ नेत्याचा महाराष्ट्रात अपमान करणं हे
या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही, त्याचा निषेध झालाच पाहिजे. आपलं व्यासपीठ भलेही वेगळं असेल, पण आपली राजकीय संस्कृती पवार साहेबांची संस्कृती आहे. मला आजही आठवतं 1993 साली गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवार साहेबांवरती पहिल्यांदा टीका केली आणि टीका केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण जरा तापल्यासारखं झालं. मी तेव्हा NSUIचा कार्यकर्ता होतो. पण माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे रात्री 2:30-3 वाजता पोलिसांची बैठक घेऊन माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा व्यवस्था ही तिप्पट करण्याचे आदेश त्याच रात्री माननीय पवार साहेबांनी दिली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती. आणि म्हणून मला हे आठवलं. खर तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका आम्ही आज या व्यासपीठावरनं जाहीर करतो आहोत. कुठल्याही प्रकाराने असं आहे की ओबीसीला आरक्षण देण्यासाठी योगदान कोणाकोणाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. 341 कलम आणलं आणि इथला जो क्षुद्र आहे, ज्याला आज आपण नवीन नावाने ओळखतो ओबीसी, तो ओबीसी नाही आहे, तो इथला क्षुद्र आहे, ज्याला मूळ व्यवस्थेतच कधी विचारात घेतलं नव्हतं. इथला कोळी, माळी, सोळी, वंजारी, धनगर असे महाराष्ट्रात 346 जाती आहेत आणि पूर्ण भारतात जवळजवळ 7,500 जाती आहेत. यांना कधीही मुख्य प्रवाहात घेतलं नव्हतं आणि याची खंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती. अतिक्षुद्र आणि क्षुद्र हे दोन बाबासाहेबांच्या नजरेसमोर होते. अतिक्षुद्रांना आरक्षण देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे क्षुद्र दऱ्याखोऱ्यात राहत आहेत, ज्या क्षुद्रांचं प्रतिनिधित्व महात्मा फुलेंनी केलं होतं, आणि महात्मा फुले माळी होते आणि त्यांनी माळी आणि तत्सम सगळ्या जातींच्या व्यथा या ब्रिटिशांसमोर मांडल्या होत्या. त्या क्षुद्रांच्या व्यथा होत्या, ज्या गावकुसाबाहेरच्यांच्या व्यथा होत्या. त्यांचा आदर्श ठेवत मी संविधान बनवलंय असं कोण म्हणाले होते? असं भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की शूद्रांना आरक्षण मिळत नाही, जेव्हा जी 5 कारणं त्यांनी राजीनामा देताना दिली होती, त्याच्यातलं एक कारण की शूद्रांना आरक्षण जर देऊ शकत नाही तर मला मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही, आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. नंतर कालेलकर आयोगाला, हा आयोगाला, तो आयोगाला, आणि शेवटी बीपी मंडल आयोगाला. कर्पूरी ठाकूर यांनी बिहारमध्ये 26% आरक्षण ओबीसीला दिलं, म्हणजे क्षुद्रांना दिलं. कर्पूरी ठाकूर हे जातीने न्हावी होते. जाऊन इतिहासाची पुस्तकं वाचा. ज्या बिहारमध्ये पहिल्यांदा आरक्षण आलं त्या कर्पूरी ठाकूर यांना नंतरच्या काळात फक्त आई बहिणींवर शिवाय ऐकायच बिहारमध्ये दिवस गेले. पण कर्पूरी ठाकूरांचं उदाहरण घेऊन तेव्हा त्या जनता पक्षाने मंडळ आयोग आणला आणि मंडळ आयोगाचा स्वीकार हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केला. त्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ पाडण्यात सर्वात मोठा वाटा होता तो माननीय लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पार्टीचा. जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम होतं तर मंडळ आयोगाचा खुला मनाने स्वीकार का नाही केला? मंडळ आयोगाची अंमलबजावणी जेव्हा सुरू झाली तेव्हा हातात कमंडल घेऊन झाली स्वच्छ झाली स्वच्छ झाली स्वच्छ झाली ती यात्रा कशाला काढलीत? म्हणजे एकंदरच ओबीसींच्या बद्दल तुमच्या मनात किती राग होता हे कमंडल यात्रेवरनं सिद्ध झालं. एका ज्येष्ठ साहित्यिकाने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय की मनुष्याच्या आयुष्यात त्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी काय असते? तर विस्मृती. माणूस विसरून जातो. तसं काळाच्या ओघामध्ये आपण विसरून गेलो की बीजेपीची मूळ भूमिकाच काय होती. आज कदाचित मी हा शब्द वापरला तर लोकांना आवडणार नाही, पण आयुष्यभर ज्यांचा फक्त शेटजींनी आणि भटजींनी चालवला त्यांच्या मनात दुसरं असूच काय शकत होतं? त्यांच्या मनात तिथल्या 97% समाजाबद्दल तिरस्कारच होता. हा फक्त राजकीय सोयीसाठी. आमचा डीएनए ओबीसीचा आहे बरं का, तुमचा डीएनए हा ओबीसीचा नाही. तुम्हाला आरक्षणच नको होतं आणि तुम्ही म्हणून संविधानाच्या विरोधात भूमिका घेऊन आरक्षण रद्द व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न केला. जसं बीपी मंडळ आयोगाला, तसा आम्हाला अभिमानाने आज आम्ही महाराष्ट्रात सांगतो की मंडळ आयोगाची अंमलबजावणी आणि इथल्या क्षुद्रांना आरक्षण जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं तर ह्या महामानवाने केलं, ज्याचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे. आरएसएसला पवार साहेबांबद्दल राग का? तर स्थापनेनंतर महाराष्ट्रात स्थापन झाली. एक लक्षात घ्या, आरएसएस उत्तर प्रदेशमध्ये स्थापन नाही झाली आहे, आरएसएस गुजरातमध्ये स्थापन नाही झाली आहे, आरएसएस तुमच्या माझ्या महाराष्ट्रात स्थापन झाली आहे. महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या कायम इथे लागतील ती म्हणजे
गांधींची हत्या करणारा देखील महाराष्ट्रातच जन्माला आला. हिंदू मुसलमानांचा सर्वात मोठा द्वेष तयार करण्याची फॅक्टरी पण महाराष्ट्रात झाली. आणि आज दुर्दैवाने जातीयवादीचं विष घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कुठे देशभरात चालू झालं असेल तर ते महाराष्ट्रात सुरू झालं. आणि त्याच्या लॅबॉरेटरी महाराष्ट्र झाली आहे. हैदराबाद गॅझेटियर, मी परवा गॅझेटियर वाचत होतो शशिकांत शिंदे साहेब, आणि म्हणून आज मी मागणी पुढे करतो, हैदराबाद गॅझेटियर लावायचंय ना, तर हैदराबाद गॅझेटियर मध्ये लिहिलंय की व्हिजेएनटीला एसटीचे अधिकार द्या. काळबांडे हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे ना, हा मग द्या ना. धनगर वंजारी द्या आम्हाला एसटीचे अधिकार, बंजारा द्या एसटीचे अधिकार, लावाय हैदराबाद गॅझेटियर. अशा निवडू नका. हैदराबाद गॅझेटियर नंतर 6 महिन्यांनी समजेल लोकांना काय मिळणार आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण अमर महाराष्ट्रातल्या ओबीसींना अस्वस्थ करण्याचं काम या सरकारने अत्यंत यशस्वीरित्या केलंय. ओबीसींनी आता डोळे उघडावे, कोण कोणाच्या खरंच कोण कोणाबरोबर आहे. जर भुजबळ ओबीसीचे नेते आहेत आणि भुजबळांचा एवढा अपमान होत असेल आणि या मंत्रिमंडळातला एकही मंत्री, अगदी त्यांचे नेते देखील शांत असतील, तो ओबीसींबद्दल त्यांना किती प्रेम आहे त्याच्यातनं दिसतंय. एक चकार शब्द आला नाही कोणाच्या तोंडातनं, भुजबळ एकटेच बोलले. पण एकंदरीतच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्यात या सरकारला यश आलेलं आहे. हा संघर्ष पेटू नये, मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आपली भूमिका होती, ही भूमिका आहे. कारण का तर इथला सत्ताधारी समाज असलेला मराठा काळाच्या ओघात शिक्षणामध्ये मागे पडला, भावभावकीच्या नादामध्ये जमिनीचे तुकडे झाले, जमिनी वाटल्या गेल्या. जो एकेकाळी अशोक पवार जमीनदार असलेला मराठा अल्पभूधारक झाला, शेतीचं वाटवळं झालं. आणि जसं वारे साहेबांनी सांगितलं की आरक्षण ही अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, त्याच्यातला समाजात जो मागास होत जातो त्याला हाताला धरून पुढे आणण्याचं काम आरक्षण कोणा एकासाठी येत नाही, तर समाजाला ताकद देण्यासाठी येतं. आणि या समाजाला ताकद देण्यासाठी म्हणून जर हे काम होणार असेल तर आम्ही मराठ्यांबरोबर आहोत, ही आमची ओबीसी म्हणून भूमिका होती. आम्ही ओबीसी म्हणून कधीच छोटं मन दाखवलं नाही किंवा आरक्षण देऊ नका. पण आमचं मत हे आमच्या नेत्याप्रमाणे होतं, जे आमच्या नेत्यांनी मांडलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे. लोकसभेत तुमची आज इतकी भयंकर भारी बहुमत आहे, तुम्ही पाहिजे तो कायदा बदलता. तुम्ही निवडणूक आयुक्त बदलून घेतला, निवडणूक आयुक्ताचा चंद्रचूडनी दिलेला निर्णय बदलून घेतलात. मग तुम्हाला हा निर्णय बदलायला काय होतो? वाढवाना 15-20% आरक्षण. आणि मग इथला गुजर असो, इथला जाट असो, इथला पाटीदार असो, नाही तर इथला मराठा असो, द्या त्यांना आरक्षण. आमची आग्रही मागणी आहे. आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू. म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी कोणाला न विचारता हे वाक्य बोलतोय. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण? मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील हे सरकार, तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताकदीने उभे राहतील. हिंमत असेल तर आणून दाखवा. अरे कशाला फसवता रे महाराष्ट्रात गरीब लोकांना? जे क्षुद्र आहेत, म्हणजे मी माझं उदाहरण देतो. मी परवा साहेबांनाही सांगितलं की साहेब लोक म्हणतात की काय आरक्षण आरक्षण आरक्षण. मी माझ्या घरातली दुसरी पिढी आहे शिकलेला. माझा बाप पहिला आणि मी दुसरा. ह्याच्या आधीच्या पिढ्यांचा कधी विचार केलाय? आमच्या अख्ख्या खानदानाचं आयुष्य बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर झोपण्यात गेलंय. ह्याची आम्हाला खंत नाही, अभिमान आहे की त्याच्यातनं उठून आम्ही आज इथपर्यंत आलो. अर्थात त्याच्यासाठी एक पवार नावाच्या माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. पण ही लढाई लढत असताना आमचे डोळे उघडे आहेत. आम्हाला दिसतंय की यांना आरक्षण काढून, यांना संविधान बदलून परत एकदा जात व्यवस्था निर्माण करायची आहे आणि जातीच्या वरवंट्याखाली वरती आलेल्यांना परत पिसायचं आहे. हे आता आम्ही होऊ देणार नाही. बिहारमध्ये जातीय जनगणना झाली आणि साहेब जातीय जनगणनेमध्ये जयंत पाटील साहेब काय आढळलं माहितीये? 63% ओबीसी आहेत. 63%. उगाच नाही बीजेपीने पटकन निर्णय घेतला जातीय जनगणना करूया. कारण का समोर बिहारच्या निवडणुका आहेत. बिहारच्या निवडणुकांमध्ये जर ओबीसीच्या मतांना आपण फुंकर घातली नाही तर आपला टिकावंच लागणार नाही, हे त्यांच्या बरोबर ध्यानात आलंय. पण घोषणा तर झाली, होणार कधी? कुठलाही कायदा नाही. लोकसभेची त्याच्यानंतर 2 अधिवेशनं होऊन गेली. सेन्ससच्या बाबतीत चर्चा नाही. हे फक्त इथे, म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय, मराठ्यांना इथे गुळ, ओबीसींना इथे गुळ. ओबीसींनी इथे बघायचं, मराठ्यांनी इथे बघायचं. गुळ फक्त लागलेला दिसतोय, जिभेला लागतच नाही. बापा वाईट वाटून घेऊ नका.
मी कोणाविरुद्धही नाही, मी निधर्मी आणि मला जातच नाही. मला माणूस की एकच जात माझ्या बापाने शिकवली. आणि म्हणून जेव्हा जामनेरमध्ये एका मुसलमान पोराला उचलून मारला जातो तेव्हाही माझं हृदय तुटतं. जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका माझ्या भगिनीला गळा कापून विहिरीत टाकलं जातं तेव्हाही माझा जीव तुटतो. कारण का शेवटी महाराष्ट्र हा फुलेंचा आहे, शाहूंचा आहे, आंबेडकरांचा आहे. हिचे जात धर्म आम्ही कधीच मानला नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही राजकारण केलं आणि म्हणून महाराष्ट्र उभा राहिला आणि देशाला दिशा दिली. पण ह्या देशाला वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आता महाराष्ट्रातनं सुरू झालं. त्यामुळे आजच्या या शिबिरातनं जेव्हा परत जाल तेव्हा लक्षात ठेवा की महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जात आहे. ओबीसी विरुद्ध मराठा ही जाणून बुजून लढाई लावली जाते. कारण का महागाई, जीएसटी, भ्रष्टाचार ह्याच्या गटार गंगेमध्ये अडकलेला महाराष्ट्र आपल्या हातातनं जातोय. हा जेव्हा सत्ताधारी पक्षाला दिसतंय तेव्हा त्याच्यावर उपाय एकच असतो, डिवाइड अँड रूल. ह्या ब्रिटिशांच्या औलादी आहेत. ह्यांना हे बरोबर समजतं की समाजामध्ये फूट पाडायची. ज्याप्रमाणे 1857च्या आंदोलनामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये ब्रिटिशांनी फूट पाडून स्वतःची राज्य व्यवस्था मजबूत केली, त्याचप्रमाणे या गोऱ्यांच्या वारसदार आजही तेच काम करतात. आणि म्हणून मी नेहमी घोषणा देतो, तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से. हे चोर आहेत, चोर. हे चोर आहेत, चोर. ही व्यवस्था बर्बाद करायला निघालेली टोळी आहे. मला वाईट वाटतं, वाईट. साहेब बोफोर्स आठवतो, बोफोर्स, जयंत पाटील साहेब बोफोर्स आठवतो. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा खडसे साहेब बोफोर्सचा आरोप केला. त्याच्यातल्या आतमधली स्टोरी पवार साहेबांना माहिती आहे की जॉर्ज फर्नांडिसला ते कोणी सांगितलं, ओलाफ पाल्मेची हत्या कशी झाली ते मी काही ते सांगत नाही. पण आरोप कितीचा होता माहितीये की जॉर्ज फर्नांडिसने आरोप केला देशामध्ये की राजीव गांधी यांनी 65 कोटी रुपये घेतले. किती? 65 कोटी. आजकाल 65 कोटी म्हटल्यावरती 65 कोटी ते तर दररोज येतात बंगल्यावरती, त्याच्यात काय मोठं आहे. पण 65 कोटीमध्ये राजीव गांधीचं अख्खं गव्हर्नमेंट गेलं, अख्खं गव्हर्नमेंट. मुंबईमधल्या एका रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. लार्सन अँड टुब्रोनी ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या टेंडरमध्ये कितीचा घोटाळा झालाय? 3000 कोटीचा. आपल्या इथली माशी तरी हल्ली का? आम्ही तुम्हा कार्यकर्त्यांना विचारतोय, आपल्याला माहिती तरी आहे का? 3000 कोटीचा घोटाळा हा कोणी आरोप नाही केला. हा 3000 कोटीचा घोटाळा झाला हे सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिलं आणि विचारलं की आम्ही याच्यात मध्ये पडावं का तुम्ही टेंडर कॅन्सल करता. तिथे असलेले सरकारी अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या शिड्या उड्या मारत मारत पळाले. महाराष्ट्र सदनात गेले, रातोरात फोनाफोनी झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्याच मिनिटाला हे कोर्ट सुरू झाल्या मुख्य न्यायाधीशाच्या कक्षामध्ये जेव्हा ही केस सुरू होती तिथे जाऊन सांगितलं वी हॅव डिसाइडेड टू कॅन्सल द टेंडर. पण त्याच्या आधी आलेला ऍडव्हान्स कोणाच्या खिशात गेला जयंत पाटील साहेब ते कोणालाच माहित नाहीये. ऍडव्हान्स घेण्याची तर प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली आहे तर तुम्हाला माहिती आहे, आणि ती किती जोरात सुरू आहे हेही तुम्हाला माहिती आहे. मग या 3000 कोटीचा आलेला ऍडव्हान्स गेला कुठे हा प्रश्न महाराष्ट्र विचारणार आहे की नाही? जर 65 कोटीमध्ये राष्ट्रीय सरकार राजीव गांधींचं उलटू शकतं तर 3000 कोटीवरती संवेदनशील महाराष्ट्र हा संवेदना हरवून बसतो. अरे तुमचे माझे पैसे आहेत ना, तुमच्या माझ्या बापाच्या टॅक्स मधून निघालेले पैसे आहेत. हा शक्तीपीठ हे काय आहे? शक्तीपीठ म्हणजे निव्वळ लक्ष्मी दर्शन आहे, निव्वळ लक्ष्मी दर्शन. आणि भ्रष्टाचार हा फक्त पैशाचा नसतो, हा नैतिक असतो, हा सामाजिक असतो, असा आर्थिक असतो. हे महाराष्ट्रात जो काही भ्रष्टाचार चालू आहे तो फक्त आर्थिक नाही आहे, या महाराष्ट्राच्या मानसिकतेला बर्बाद करणारा भ्रष्टाचार चालू आहे. आणि त्यामुळे संविधान असो, तुमच्या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती असो, या सगळ्याला बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मी मध्यंतरी मनुवाद आणि सनातन या विषयावर बोललो, काही लोकांना ते खटकतं. पण जेव्हा मी बोलतो तेव्हा त्याला मी इतिहासाचा स्पर्श केलेला असतो. माझा प्रश्न आहे काय हो, ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना कोणी आत्महत्या करायला लावली हो? त्यांची नावं काय होतं? ते कोण येतो? ते कोण आहेत? ते मनुचे वारसदार नाहीत? तुकारामाच्या गाथा बुडवायला लावल्या ज्या अंबाजी भटाने,
तुकारामाचा छळ केला, ती मनूची औलाद नव्हती? चरवाकाला कोणी मारला? लवंडे साहेब, तुम्ही माझ्यावर कधी कधी बोलता, तुम्हाला राग येतो मी बोलतो म्हणून. चरवाकाला कोणी मारला? त्या मनूच्या औलादी नव्हत्या? मग ज्यांनी आयुष्यभर एका विचाराने आमचा छळ केला, आमच्या पूर्वजांचा छळ केला, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही? अरे हा तर आमचे शिवाजी महाराज. आता शिवबा म्हटलं तरी लोकांना लाग येतो. अरे हा शिवबा बोलला? पूर्वी शिवबा म्हटलं की आम्हाला आमचा वाटायचा, आमचा म्हणजे माझ्या इथला वाटायचा. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींच्या पतीचे निधन झाले तेव्हा सतीची प्रथा होती, तेव्हा माझ्या महाराजाने सती प्रथेविरुद्ध पहिल्यांदा उभा राहिला. तेव्हा कर्मकांडाविरुद्ध पहिला महाराष्ट्रात कोण उभा राहिला? तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या मनूच्या औलादींवरती बोलायचं का बोलायचं नाही, हा प्रश्न तुम्ही मला सांगा हातवरती करून. ज्यांची फुलेंना शेण मारलं, ज्यांनी फुलेंना दगडगोटे मारले, ज्यांनी फुलेंच्या खुनाची सुपारी दिली, ज्यांनी फुलेंच्या पत्नीच्या तोंडाला शेण फासलं, त्यांच्या विरुद्ध बोलायचं का बोलायचं नाही लवंडे साहेब? ज्यांनी शाहू महाराजांनी या समाजाची व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला, खऱ्या अर्थाने जगभराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख माणगावच्या संमेलनात करून दिली आणि मागासवर्गीयांच्या संमेलनामध्ये बोट दाखवत सांगितलं, तुम्हाला तुमचा नेता मिळाला आणि समोर बाबासाहेब उभे होते. 1920 या बाबासाहेबांच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च हा शाहू महाराजांनी गायकवाड साहेबांनी केला. ज्या शाहू महाराजांनी इथली समान व्यवस्था, समता आणि समानता आणली, त्या शाहू महाराजांचा खून करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या विरुद्ध बोलायचं का बोलायचं नाही? अरे तुम्ही माझ्या बाबाला, माझ्या भीमाला वर्गात बसू दिलं नाही रे. तुम्ही माझ्या बाबाला आणि भीमाला वर्गात बसू दिलं नाही. वर्गात किती जणांना माहिती आहे की बाबासाहेबांनी आपलं शिक्षण दरवाजाच्या बाहेर बसून घेतलंय, बाहेर. अरे बुद्धीवरती तुमचा पगडा होता म्हणताना त्याच बाबासाहेबांनी एका लेखणीतनं स्वतःच्या हाताने, टायपिंग नाहीये बरं का आमचं संविधान, आमचं संविधान हाताने लिहिलं गेलंय, हाताने. आणि ते एकाच माणसाने लिहिलंय. कोण जर म्हणत असेल ना की 7 जण होते समितीमध्ये, तर तिसऱ्या महिन्यात 6 जण निघून गेले होते आणि एकटेच बाबासाहेब राहिले होते. त्या एकट्या बाबासाहेबांनी हाताने संविधान लिहिलं. त्या बाबासाहेबाला वर्गात बसू दिलं नव्हतं तुम्ही, त्या बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान दिलं. आणि ते संविधान देत असताना स्त्री पुरुष हा भेदच मिटवून टाकला. आज या स्त्रिया मुक्तपणाने दिसतायत. भले शिक्षणाचं श्रेय हे फुलेंना जातं, पण फुलेंचा आदर्श देत सगळ्याकडचा अधिकार, समान अधिकार देण्याचं काम या महिलांना, मागासवर्गीयांना जर कोणी केलं तर ते माझ्या भीमाने केलं. आणि म्हणून तर आम्हाला भीमाचा अभिमान आहे की तुम्ही ज्याला तुमचं संविधान मानता, ती त्या दूरदृष्टीच्या माणसाने 1927 साली महाडला आगच लावून टाकली त्या मनुस्मृतीला स्वतःच्या हाताने, की हेच कारण आहे या देशाचं वाटोळ करणार. आणि आमचं हे म्हणणं आहे की या देशात जर वाटोळ जर कोणी केला असेल तर मनुवादाने, मनुस्मृतीने आणि मनूचं समर्थन करणाऱ्या आजच्या पिढीने. आजही मनूचे वारसदार दिल्लीतही बसलेत आणि गल्लीतही बसलेत आणि तेच या देशाचं वाटोळ करतायत, तेच ओबीसीमध्ये भांडणं लावतायत, तेच मराठ्यांमध्ये मासम लावतायत. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की हे राज्य फुलेंचं आहे, हे राज्य शाहूंचं आहे, हे राज्य आंबेडकरांचं आहे, हे राज्य शिवबाचं आहे. छत्रपती शिवाजी, त्या संभाजी महाराजांवरून संभाजी ब्रिगेडचे आमचे मित्र प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. का तर म्हणे संभाजी, अरे मी माझ्या आईला आई का म्हणतो, मी ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतो, कारण का ते आपलेपणा आहे. आपलेपणा जिथे आपलेपणा आहे तिथे आई आहे, जिथे आई आहे तिथे मन आहे, जिथे मन आहे तिथे हृदय आहे, आणि जिथे हृदय आहे तिथे पाना आहे, जिथे पाना आहे तिथे सगळं माफ असतं. आणि म्हणून हा जो काही महाराष्ट्रात एक नवीन राजकीय म्हणजे इतिहास पुसण्याचं काम सुरू झालंय, तो इतिहास तर पुसू देणारच नाही, इतिहासाचं पुनर्लेखन देखील होऊ देणार नाही. जो इतिहास जसा आहे तसाच तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण का तो इतिहास तुम्हाला जड जाणारा इतिहास आहे आणि म्हणून तो तुम्हाला नको आहे. तो इतिहासाचे आम्ही पुरस्कर्ते आहोत. तुम्ही जो जातीयवाद, तुम्ही जो धर्मद्वेष पसरवतात, तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालात, ते तुमच्या हातात आम्ही होऊ देणार नाही. आम्ही ते वाचवण्यासाठी आज नाशकात आलेलो आहोत. उद्या आमचा मोर्चा निघेल तो इथल्या कष्टकऱ्यांसाठी असेल, पण या मोर्चामध्ये आम्ही सगळ्यांनाच समोर आणणार आहोत, कारण का पुढचा मोर्चा तरुणांसाठी असेल असं रोहित दादा मला वाटतंय. का इथला सर्वात महाराष्ट्राचे आणि देशाची पिछेहाट होत असताना ह्याच्या सर्वात जास्ती भोग जर कोणाला भोगावे लागणार असतील तर इथल्या तरुण पिढीला भोगावे लागणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. जात विरहित, धर्म विरहित देश
जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितला होता तेच या देशाचं स्वप्न आहे, ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पाहत राहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.